व हरिपाठ रूपी शिदोरी दिली. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी देखील दुष्काळामध्ये अनेकांना धनद्रव्य देऊनही वैकुंठ गमन करताना इंद्रायणीच्या स्पर्शाने पावन झालेला गाथा रूपी अमृतकलश समाजाला दिला. त्यांनी समाजावर द्वेष ठेवला नाही. माझ्या छत्रपतींना वाटलं असतं तर वडिलांची सुभेदारी सांभाळून खुशाल जगावं तर स्वराज्याची निर्मिती झालीच नसती. परंतु स्वराज्य व्हावं ही कोणाची इच्छा तर श्रींची इच्छा, म्हणजेच मातोश्रींची इच्छा. कारण जेव्हा शुभा रडले तेव्हा मातोश्रींनी त्यांच्या हातात मोबाईल नाही तर ग्रंथ व तलवार दिली. स्वप्न मोठं दाखवलं म्हणून महाराज घडले. स्वप्न मोठं पहा व मुलांनाही दाखवा. पेशन्स विथ हार्ड वर्क इज इक्वल टू रिझल्ट. पेशन्स विथ हार्ड वर्क इज इक्वल टू रिझल्ट म्हणजेच उत्क्रांती. उत्क्रांती घडवण्यासाठी भरपूर मेहनत, व्यायामासोबतच मनाच्या एकाग्रतेसाठी मेडिटेशन म्हणजे सोप्या शब्दात नामस्मरण करणे आवश्यक आहे. व नामस्मरण करण्यासाठी मनाच्या एकाग्रतेची खूप गरज असते. आपण महाभारतात बघितले आहे की दुर्योधनाच्या द्वेष भावनेमुळे त्याच्याकडे इतकं सैन्य, एवढे योद्धे असूनही त्याला हार पत्करावी लागली. त्याच्या द्वेष भावनेमुळे माता गांधारीची तिच्या 100 पुत्रांच्या शवावर रडण्याची नियती ठरली. त्याच्याच उलट युधिष्ठिराने शांततेचे व नम्रतेचे शस्त्र हातात घेतले म्हणून त्यांना देवाचा आशीर्वाद प्राप्त झाला. व जिथे देवाचा आशीर्वाद प्राप्त झाला तिथे कशाची उणीव. अथांग सागर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील खूप अडचणीत शिक्षण पूर्ण करून आपल्या भारत देशाला एक संविधान दिले. आज हार्ड है तो कल बहुत हार्ड होगा. आज हार्ड है तो कल बहुत हार्ड होगा. परसों बहुत अच्छा होगा. परसों बहुत अच्छा होगा. आपण कोणत्या परिस्थितीत, कोणत्या धर्मात जन्माला आलो ती चूक आपली नाही. आपण कोणत्या परिस्थितीत, कोणत्या धर्मात जन्माला आलो ती चूक आपली नाही. पण जर आपण गरिबीत मेलो तर ती चूक आपलीच असते. त्याचा दोष आपल्याला सांगतो. हे अखेर सत्य आहे. हे अखेर सत्य आहे. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन म्हणजे आपल्या कर्माचे साक्षीदार स्वतः भगवंत देखील असतात. जीवनात द्वेषाचे, दुःखाचे कारण म्हणजे तुमचे कर्म व अज्ञान आहे. म्हणूनच मेहनतीने, इमानदारीने कर्म करा व अभ्यास करा. अज्ञान घालवण्यासाठी शिक्षणाची खूप मोठी गरज आहे. शाळा व सुखसोयी उपलब्ध तर कराच, परंतु त्याचा वापर योग्य रीतीने होत आहे की नाही ते देखील बघा. त्याचा वापर योग्य रीतीने होत आहे की नाही ते देखील बघा. व द्वेष करू नका, नाहीतर दुर्योधनासारखी आपली हालत बनायला जास्त वेळ लागणार नाही. मी इथे या भाषणासाठी खूप तयारी केली आहे, पण तरीही जर बोलताना काही अपशब्द निघाला असेल तर मोठ्या मनाने माफ करा. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.